जर तुम्हाला मैद्याच्या पिठाचा पिझ्झा नसेल ना खायचा, तर तुम्ही अशा घरीच गव्हाच्या पिठापासून पिझ्झा नक्कीच बनवून खाऊ शकता. आता सारखं सारखं नाही, पण कधीतरी नक्कीच खाऊ शकता बरं का, कारण की कधीतरी आपलं असं मन वेगळं काहीतरी खायला मागतच. मग त्यासाठी काय करायचं माहिती का, सगळ्यात पहिलं तर शिमला मिरची कापून घ्यायची एकदम छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये. त्याचबरोबर कांदा कापून घ्यायचा, कांद्याला कापून असं सुट्ट करून घ्यायचं. आता नंतर इथं चपातीचं पीठ घ्यायचं, एक उंडा तोडून घ्यायचा आणि आता लाटून घ्यायचं बरं का. जास्त मोठं पण नाही करायचं, मीडियम ठेवायचं. आणि आता चीजचे स्लाइस असतात ना, ते याच्यावर ठेवून द्यायचे. तुमच्या आवडीप्रमाणे 1 किंवा 2 ठेवा. चौकोनी फोल्ड करा, त्याचं तोंड दाबून घ्या आणि परत पिठात बुडून ना असं लाटून घ्यायचं. आता जास्त मोठं पण नाही लाटायचं, पिझ्झाचा आकार कसा असतो तेवढं लाटून घ्यायचं. नंतर काटा चम्मच असतो ना, त्याने असे थोडेसे त्याला आहे ना टोचून घ्यायचं, म्हणजे होल मारून घ्यायचे बरं का, असे बघा. आणि आता आहे ना तवा किंवा पॅन ठेवायचा गॅसवर. थोडा गरम झाला का लगेच त्याच्यावर टाकून द्यायचं आणि ते हलकं फुलकं दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं बरं का. परत उतरून घ्यायचं, त्याच्यावर लाल मिरची पावडर टाकायची थोडीशी, थोडंसं तेल टाकायचं आणि याला सगळीकडे लावून घ्यायचं बरं का, असं पांगून घ्यायचं, सगळ्याच्यावर लागलं पाहिजे. नंतर थोडंसं आहे ना सॉस टाकायचं, त्याला पण असं सगळीकडे पांगून घ्यायचं. आता